नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रीतम शिंदे आणि स्वागत आहे तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज तारीख 17 एप्रिल 2026 सेकंड शिफ्टचा आता एमएससी सीईटीचा पेपर होणार आहे आणि आता मुलं थोड्या वेळात बाहेर येतीलच. आता बाहेर आल्यावरती आपण त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करूया, त्यांना विचारूया की पेपर कसा होता, क्वेश्चन्स कसे होते एक्सेट्रा. तर बघूया आता विद्यार्थी काय म्हणताय. ऑल्सो आम्ही एव्हरी शिफ्ट दररोज जी एमएससी सीईटीची एक्झाम होते दर शिफ्टचं आम्ही एक पीडीएफ बनवतोय. पीडीएफ ज्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स वगैरे असतात जे विद्यार्थी रिकॉल करून त्यांच्या माइंड मेमरीने आम्हाला सांगतात की हे क्वेश्चन्स आले होते, ते टॉपिक्स आले होते. तर त्या सगळ्यांचं एक पर्टिक्युलर पीडीएफ आम्ही बनवून आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर टाकत असतो. सो डेफिनेटली जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअपची आणि सबस्क्राईब द चॅनल अँड लाईक द व्हिडिओ. सो थँक्यू, स्टे ट्यून्ड आणि बघूया आता विद्यार्थी काय म्हणतात ते. ओके, तर मित्रांनो आपल्यासोबत आज स्नेहल आहे. तर स्नेहलला विचारूया की तिचा पेपर कसा होता, त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. तर स्नेहल ओव्हरऑल काय सांगशील, कसा होता पेपर? पेपर मस्त होता. ओके, थोडस डिफिकल्ट पण होता कारण थोडासा अभ्यास कमी झाला त्यामुळे. अच्छा, केमिस्ट्री थोडं हार्ड गेले रिएक्शन मध्ये, ओके नाही तर ओव्हरऑल छान होता पेपर. ओके. सो केमिस्ट्री थोडासा रिएक्शन्स मध्ये टफ होता. ओके, आणि फिजिक्स मध्ये आणि किंवा मॅथमॅटिक्स मध्ये काही टॉपिक्स वगैरे आठवत आहे की हा या टॉपिक्स मधनं क्वेश्चन जास्त होते किंवा अवघड होते असं काही नाही, आठवतं? फिजिक्स मध्ये जास्त नाही पण मॅथ्स मध्ये इंटिग्रेशन आणि अच्छा, इंटिग्रेशन आणि कॅल्क्युलस म्हणजे जे काही होतं ते. ओके, तर तू आय गेस 7वी किंवा 8वी विद्यार्थी असशील जी सांगते की इंटिग्रेशन पण टफ केला. यावर्षी ऍक्च्युली सीईटीच्या सगळ्या शिफ्टमध्ये टफच जात आहे. ओके, नो वरीज. फिजिक्स आणि केमिस्ट्री काय सांगशील? फिजिक्स काय सांगशील? फिजिक्स इझी होतं. ओके, पण थोडस लॉ मध्ये थोडस. अच्छा, म्हणजे थेरोटिकल जास्त टफ होता असं म्हणताय का? ओके, आणि न्यूमेरिकल्स वगैरे होते, बॅलन्स्ड होते सगळे? न्यूमेरिकल्स जास्त नव्हते, जास्त न्यूमेरिकल्स नव्हते. थोडेसे. अच्छा, ओके. आणि एक ओव्हरऑल काय सांगशील, रेटिंग काय देशील की किती टफ होता आजचा शिफ्ट, काय वाटतं? 99% इझी आणि 1% टफ. अच्छा, 99% इझी. ओके, तर ती म्हणजे 99% इझी होता आणि 1% टफ ते सुद्धा तू सांगितलं. प्रिपरेशन होती म्हणून टफ गेला होता. ओके, नो वरीज. एक काय वाटतं, एक ओव्हरऑल स्कोर किती येईल तुझा आउट ऑफ 200? एक 96-97 आलं पाहिजे. अच्छा, चलो, होप फॉर द बेस्ट. 100च्या वरती येईल असं अपेक्षा करूया. ओके, एक शेवटची टिप म्हणून काय सांगशील आमच्या विद्यार्थ्यांना की आजचा जो पेपर होता तुला कसं काय वाटतं की हे प्रिपेअर करून जायला पाहिजे होतं जेणेकरून आज चांगला गेला असता पेपर? नाही, जास्त करून फोकस फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके, फिजिक्स आणि केमिस्ट्री. ओके, तर आपल्यासोबत आज शर्वरी आणि प्रणाली आहेत, तर ते आपल्याला शेअर करतील की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ओव्हरऑल. सो कसा होता पेपर ओव्हरऑल, काय सांगशील? हार्ड होता थोडासा. ओके, मला ठीक वाटला, म्हणजे जास्त नव्हता हार्ड. अच्छा, म्हणजे एक मॉडरेट म्हणू शकतो आपण ओव्हरऑल डिफिकल्टी. ओके, आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स ओव्हरऑल काय वाटतं, किती रेट कराल तुम्ही आउट ऑफ 10 की किती डिफिकल्ट होता आजचा? मॅथ्स डिफिकल्ट होता. अच्छा, मॅथमॅटिक्स डिफिकल्ट होता. एखादा टॉपिक सांगू शकतेस, एखादा चॅप्टर की तुला आठवतोय हा थोडासा डिफिकल्ट होता हा टॉपिक? इंटिग्रेशन. अच्छा, इंटिग्रेशन म्हणजे ओव्हरऑल कॅल्क्युलसच. तर बघा मित्रांनो, शिफ्ट 2ला पण आज यावेळेस इंटिग्रेशन परत डिफिकल्ट आलेलं होतं. आणि तू काय सांगशील? सेम. ओके, बरं, मला सांगा PYQs बद्दल काही सांगू शकता की काही क्वेश्चन्स बघितले होते, काही रिपीट झाले होते नव्हते, काही पण एक असं काय वाटतंय किंवा जेव्हा तुम्ही पेपर देत होते काय आठवतंय का? लॉजिक गेटचा एक क्वेश्चन झाला होता. माईकवरती. लॉजिक गेटचा एक क्वेश्चन. ओके, लॉजिक गेट्सचे झाले होते. ओके, फिजिक्स, मॅथमॅटिक्स कुठला? लॉजिक गेट्स, मॅथ्सवाला. ओके, मॅथमॅटिक्ससाठी लॉजिक गेट्स रिपीट झाला होता. सकाळच्या शिफ्टला पण हा रिपीट झाला होता आय गेस. सो ओके, थँक्यू फॉर दॅट. आणि एक ओव्हरऑल काय सांगाल, किती स्कोर येऊ शकतो तुमचा? एक एनी रॅन्डम गेस काय वाटतं किती येईल? 16 प्लस. 60 प्लस. ओके, 50-60. ओके, होप फॉर द बेस्ट, काय हरकत नाही. ओके, आणि एक फायनल म्हणजे एक टिप काय द्याल मुलांना की काय वाटतं तुम्हाला की आजचा जो पेपर होता त्यात चांगले मार्क मिळवण्यासाठी असं काय करायला पाहिजे होतं तुम्ही प्रिपरेशनमध्ये जे तुम्हाला आत्ता वाटते की हां हे करून जायला पाहिजे होतं? काय वाटतं, एक कुठली पण एक टिप काय वाटतं, काय सांगाल? इंटिग्रेशन चॅप्टरची परत एकदा सारखी रिव्हिजन करायची. अच्छा, इंटिग्रेशन चॅप्टरचे रिव्हिजन केले पाहिजे होते. ओके, आणि तू काय सांगशील? फिजिक्सचे न्यूमेरिकल्स. फिजिक्सला न्यूमेरिकल्स. ओके, न्यूमेरिकल जास्त आले होते की बॅलन्स्ड होते? थिअरी आणि न्यूमेरिकल्स बॅलन्स्ड होतं. अच्छा, तर न्यूमेरिकल थोडेसे करून जायला पाहिजे, डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड. ओके, हरकत नाही, थँक्यू. आणि अशाच रिएक्शन व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा. थँक्यू फॉर द रिव्ह्यू अँड थँक्यू फॉर वॉचिंग. शकता की आता 1 ते 2 विद्यार्थ्यांसोबत आपलं आता रिसेंटली बोलणं झालं जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल. ऑल्सो अपार्ट फ्रॉम दिस माझ्यासोबत माझा फोनवर पण बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालं की आजचा पेपर कसा होता आणि एक ओव्हरऑल डिफिकल्टी त्यांनी मला एक्सप्लेन केली. तर एक सगळ्या गोष्टी समराईज करायच्या झाल्या तर फिजिक्समध्ये ऍक्च्युली न्यूमेरिकल्स आणि आता काही विद्यार्थी म्हणताय की न्यूमेरिकल्स आणि थिअरिटिकल बेस्ड क्वेश्चन्स हे बॅलन्स्ड होते, पण काही विद्यार्थी असं पण म्हणताय की न्यूमेरिकल्स हे जास्त प्रमाणात बघायला मिळाले. पण एक गोष्ट कॉमन म्हटले सगळे लोक काय की न्यूमेरिकल्स हे डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड होते, डायरेक्ट ऍप्लिकेशन बेस्ड होते. सो असं काही विचार करायची गरज नव्हती पडली. म्हणजे न्यूमेरिकल्सचं यावेळेस आय थिंक थोडंसं मॉडरेट, इझी टू मॉडरेट अशी लेवल होती डिफिकल्टीची. हे झालं फिजिक्ससाठी.
फॉर केमिस्ट्री ॲज युजल डायरेक्ट अटेम्प्टेबल क्वेश्चन्स होते, आणि पण यावेळेस थोडंसं रिॲक्शन्समध्ये बहुतेक विद्यार्थ्यांना थोडंसं एक डिफिकल्टी जाणवली, कारण त्यांना रिॲक्शन्स किंवा नेम रिॲक्शन्स जे होते तर बऱ्याच विद्यार्थ्यांना नेम रिॲक्शन्स क्रॅक नाही करता आले. सो बघा विद्यार्थ्यांना, मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं नेम रिॲक्शन अवश्य करून जा केमिस्ट्रीमध्ये, कारण आता आज या शिफ्टमध्ये म्हणजे 17 एप्रिलच्या सेकंड शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांना थोडंसं डिफिकल्टी फेस करायला मिळाली. हे झालं केमिस्ट्रीसाठी. फॉर मॅथमॅटिक्स विद्यार्थ्यांना सेम ॲज युजल इंटिग्रेशन, डिफरन्सिएशन आणि डिफरन्शियल इक्वेशन्स या तिन्ही टॉपिक्स, ऑल्सो अदर टॉपिक्स फ्रॉम द कॅल्क्युलस, या टॉपिक्ससाठी मुलांना थोडासा टफनेस बघायला मिळाला. अँड ॲज युजल ओव्हरऑल पेपर मी म्हणाल की इझी टू मॉडरेट म्हणू शकतो आपण, कारण केमिस्ट्री इझी होता, फिजिक्सने थोडंसं बॅलन्स आउट केलं. सो एक ओव्हरऑल मी म्हणाल की इझी टू मॉडरेट हा आजचा पेपर होता. सो अशाच रिॲक्शन व्हिडिओसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, आणि हो कमेंट टाकायचं विसरू नका. ऑल्सो आम्ही या शिफ्टमध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले होते, जे काही विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितले की हे क्वेश्चन्स विचारले गेले होते आज पेपरमध्ये, असेच एव्हरी शिफ्टसाठी आम्ही PDF बनवतोय. PDF फाईल तुम्हाला व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. सो डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, नक्की जॉईन करा. अँड थँक्यू, ऑल द बेस्ट, स्टे ट्यून अँड गुड लक.